जसे की मी तुम्हाला बोललो, वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळेस जी होते ठाण्याच्या दिशेने भिवंडीच्या दिशेने जाताना, त्याचा तुम्हाला मी वडपेचा ब्रिज दाखवला, तिथला टप्पा, त्यानंतर सांगरेला रिसॉर्ट इथला टप्पा दाखवला. आता जो आलो तो मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग याचे जे एंड पॉईंट आहे त्या ठिकाणी आलो. तर वाहतूक कोंडी का लागते फार वडप्याचा जो ब्रिज बनणार आहे तिथपर्यंत, त्याच्या पुढे लागत नाही. असे तर माहीत नाही, पण वडप्यावरून संध्याकाळी इथं खूप त्रास लागतो. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला जरूर नमूद करावे. खास आपली मराठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पडग्याहून भिवंडी व ठाण्याच्या दिशेने जर तुम्ही रोज प्रवास करत असाल, खास करून संध्याकाळच्या वेळेस, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण संध्याकाळी या ठिकाणं आहे पडग्यापासून नाही धरलं तरी जी टेकडी आहे पुढे, ज्या ठिकाणी समृद्धी मार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस जॉईंट होतं, त्या ठिकाणी इथे यायला वाहतूक कोणती प्रचंड लागलेली असते. त्या संदर्भात मी एक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मी योगेश मांबोले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इथे संध्याकाळी वाहतूक कोणती का होते याचं एक मी कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही देखील नमूद करावे की मी जे कारण सांगतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे. चला आपण पाहूयात. हा जो मार्ग आहे पडगा मार्ग येणारा मार्ग आहे आणि सर्वात पहिला टेकडीच्या इथे ट्रॉफिक लागते, त्यानंतर सांगरेला जे लागते इथे लागते. इथून बऱ्याचशा गाड्या वळण घेत असतात. काही गाड्या इकडून येतात, वडपेचे गाव इथून वेरावते तिकडून येतात, ज्यांना इथे मुंबईच्या दिशेने जायचा असतो, ठाण्याच्या दिशेने जायचा असतो, त्यांची वाहतूक कोणती असते. काही ट्रक कंटेनर तिकडून येतात, ज्यांना इथून वळण घेऊन जायचं होतं, पुढे वळण नाही. जे वळण आहे ते सांगऱ्याजवळ थोडाफार ते बंद केलेला असतो. तर काही इथनं वळण घेतात, त्यासाठी सुद्धा इथं ट्रॉफिक लागलेली असते. आता पुढे जाऊन मी अजून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्याने तुम्हाला एक आयडिया भेटेल की इथे संध्याकाळच्या वेळेस का वाहतूक कोंडी होते ते. चला तर आता आपण सांगरे रिसॉर्ट जवळ जाऊन तिथे तुम्हाला मी तो जो वळण मार्ग आहे तो दाखवतो. मी ज्या ठिकाणाहून गाड्या वळवल्या जातात, जे टेकडी करून येऊन पुन्हा आपल्या नाशिकच्या दिशेने आणण्याकरता तिथे देखील वळवल्या जातात सांगरे रिसॉर्टसमोर. आणि आता मी मागे देखील दाखवलं वडपेचा जो ब्रिज आहे, माझीवाडा ते वडपे जो आटपदरीकरण चालू आहे त्या ठिकाणी. त्यानंतर हा सांगरे रिसॉर्टच्या ठिकाणी वळण, हे दोन्ही वळण आहे ज्या ठिकाणी गाड्या वळण घेत असतात आणि त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होत असते. तो पॉईंट देखील मी आता तुम्हाला दाखवतो. सांगरे रिसॉर्टच्या एक्झॅक्टली समोर, सांगरे रिसॉर्टच्या जवळच ते वळण आहे. हे पाहू शकता ठाणे भिवंडी मुंबई मार्गे चाललेले वाहतूक कोंडी. इथे डिवायडर, इथे रस्ता दुभागला गेलेला आहे, ज्या ठिकाणी संध्याकाळी बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या वळण घेत असतात. आणि सर्वात मुख्याचे म्हणजे वळण खूप छोटं आहे, परंतु त्याचसोबत पुढे या रस्त्याच्या बाजूला ना टेकडीपर्यंत मोठे मोठे कंटेनर्स उभे असतात, ज्यामुळे येताना जो आहे तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो टेकडीपासून. मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आता त्याला हा बघा, हा वळण आहे छोटासा आणि तिथे समोर तुम्ही पाहू शकतात रांगेत कंटेनर ट्रक वगैरे उभे आहेत. ही लांबलचक रांग फार जो समृद्धी महामार्ग जिथनं सुरू होतो तिथपर्यंत लागलेली असते. ते देखील मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. हा एक कारण असू शकतो संध्याकाळी जी इथे वाहतूक कोंडी लागते ती ॲक्च्युली जाणारी साईड असते, ज्यापासून आपण ठाणे भिवंडीच्या दिशेने जातो त्याकरता तिकडे जाणारी जी वाहतूक कोंडी ती ट्रॉफिक असते. चला आता जाऊयात पुढे. हे बघा, आता सकाळची वेळ आहे, साधारणतः 9:30 वाजलेत आणि तुम्ही पाहिजे ते आताच्या घडीला बघा रस्ता पूर्ण खुला आहे. ही जी टेकडी इथून पूर्ण रस्ता खाली आहे आणि जसे आता सकाळच्या वेळेस इथे 2 कंटेनर्स उभे आहेत. तर आज पूर्ण रस्ता पॅक झालेला असतो संध्याकाळी. आणि काही गाड्या ज्या आहेत ते इथून येणाऱ्या असतात, काही गाड्या रॉंग साईड येणाऱ्या असतात. तर काही गाड्यांना जे नागपूरला जायचं असतं नाशिकला त्या इकडून येऊन इथं जे मी सांगण्याजवळ आता दाखवला वळण, तिथनं वळण घ्यायला लागतात अनेक गाड्या. किंवा पुढे जो आता मी वडपेचा जो ब्रिज नवीन बनलेला आहे तिथनं वळण घेतो, त्या ठिकाणी वळण घेत असतात. अशा प्रकारे इथे गाड्या येत असतात, त्या वळण घेत असतात 1, 2, 3, 4, 3 ठिकाणी. यामुळे कदाचित इथे संध्याकाळच्या वाहतूक कोंडी लागलेली असते, माझा एक अंदाज आहे. आणि इथून खालती जो टेकडीच्या मागे तिथनं देखील एक उतरण आहे, तिथे देखील खूप गाड्या रांगेत उभ्या असतात, ते देखील मी दाखवतो आता. चला, जसे की मी तुम्हाला बोललो, वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळेस जी होते ठाण्याच्या दिशेने भिवंडीच्या दिशेने जाताना,
त्याचा तुम्हाला मी वडपेचा ब्रिज दाखवला, तिथला टप्पा, त्यानंतर शांग्रीला रिसॉर्ट इथला टप्पा दाखवला. आता जो आलो तो मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग याचे जे एंड पॉईंट आहे त्या ठिकाणी आलो. तुम्हाला दाखवतो मी. टेकडी बघा, हा मुंबई नाशिक महामार्ग आणि ही टेकडी जी आहे टेकडीपासून तुम्ही पाहू शकता. आत्ता टेकडी पूर्ण रस्ता खाली, शेवटपर्यंत एकही गाडी तुम्हाला इथे उभी दिसणार नाही. पूर्ण रस्ता खाली आहे बघा. फक्त गाड्या जे वाहन चालत आहेत तेच चालतात आहे, बाकी उभा असल्यावर एकही वाहन दिसणार नाही. फक्त तिथे 1-2 वाहन उभे आहेत आणि एक इथे ट्रक आहे जो जळालेला आहे, कारण की 5-6 दिवस होऊन गेले तो ट्रक तिथेच जळालेल्या अवस्थेत आहे. तिथे अजूनसुद्धा आग धुमसत असते, कारण त्याच्यात पेंड आहे, तो कोण आठवत नाही. जाऊ द्या. मुद्दा आहे वाहतूक कोंडीचा. वाहतूक कोंडी होण्याचे कारण की इथे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर पार त्या टोकापासून इकडे पार टोकापर्यंत लांब लचक गाड्यांची लाईन लागलेली असते, कंटेनर, ट्रक, टेम्पो वगैरे. त्यामुळे इथनं जो आहे ना संध्याकाळच्या फुल वाहतूक कोंडी झालेली असते. जाणं खूप जीवावर होतो. तर मला असे जे अंदाज वाटले की मुंबई नाशिक महामार्ग जो आहे आपला, तिथून पडग्यापासून जेव्हा आपण बाईकनं प्रवास करतो संध्याकाळी किंवा कुठल्याही गाडीने, तर वाहतूक कोंडी का लागते फार वडप्याचा जो ब्रिज बनवला आहे तिथपर्यंत, त्याच्या पुढे लागत नाही. असे तर माहीत नाही, वडप्यावरून संध्याकाळी तर खूप त्रास लागतो. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला जरूर नमूद करावे. कारण आपल्याकडे आपले मराठी.